आजकाल कामाच्या गडबडीमध्ये दिवस कसा निघून जातो ना मला कळतच नाही. गुड मॉर्निंग. पप्पा सकाळी सकाळी छान येते, वरांडा सगळा झाडून घेत होते आणि मी इथे सेटअप लावून घरी आले नाश्ता करायला. तर लाईट गेली होती 11:30 वाजता आणि ती 5 वाजता येणार होती. सो मी इथे नाश्ता करून घेतला आणि मिम्मी माझ्या बाजूला झोपली होती. मग दुकानात गेली, कामं आटपली आणि मग दुकान वाढवून घरी आली दुपारी. सर लाईट गेली होती म्हणून मला 5 माळे चढून यावे लागले माहिती. आणि टाइम होता तर विचार केला आज स्किन केअर करूया. आणि ना हे माझ्याकडे छोटू जेलवालं आईस क्यूब आहे, ते मी जरा अंडर आईजला लावत होती कारण का थोडे डार्कनेस आलं आणि स्ट्रेस पण वाढलं, म्हणजे ताण येतो डोळ्यांना. तर ह्याच्याने खूप छान वाटलं मला. एवढं भारी रिलॅक्स वाटत होतं ना की असं वाटत होतं हे डोळ्यावर ठेवू आणि झोपून जाऊ. आणि त्यानंतर ना मी हे फेस वॉश केला आणि बघते तर माझा डोळा बघा कसा सुजलाय आणि एकदम लाल झाला होता. काय गेलं मला समजत नव्हतं, पण खूप खुपत होता. मग मी रोज वॉटर थोडंसं स्प्रे केलं, त्याच्यानंतर थोडं बरं वाटलं आणि मग मी दुपारी जेवले नाही. त्याच्यामुळे हे चटरपटर खात होते. आणि हे बघा मला काय भेटलं, पेपी. हे लहानपणी मला खूप जास्त आवडायचं, म्हणजे आता पण आवडतं. आणि मी जेवली नव्हती हे पप्पांना कळाल्यावर त्यांनी मला न विचारता, म्हणजे त्यांना कळालं की मी जेवली नाही तर माझ्यासाठी वॉटरमेलन घेऊन आले. असं असतं पप्पांचं प्रेम. त्यानंतर मी ते मस्तीमध्ये या दोघांना बाय केलं आणि गेलो आम्ही मार्केटमध्ये भाजी आणायला. आणि ब्रोकोली कोणाला आवडते कमेंट करून मला सांगा. आणि घरी आलो, सँडविच बनवणार होतो तर तयारी करत होतो. मिम्मी अशी बसलेली की तीच पहिला घास खाणार होती असं. ओके बाय, याच्यासाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये.